त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण त्यांच्यामुळेच ही स्पर्धा आज यशस्वीरित्या दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या सत्राचा आपण खेळ पाहतोय. सध्या धर्मवीर बलिदान मास देखील चालू आहे आणि प्रत्येक हिंदूला या बलिदान मासाची जाणीव आहेच, कारण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेलं ते बलिदान कोण हिंदू विसरू शकेल. आजचा हा बलिदान मासाचं तिसरं पुष्प गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजींचे प्रत्येक श्लोक प्रत्येक दिवशी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो. राष्ट्रात धर्म जणू हा शरीरात प्राण, हा निर्मुद हिंदू हृदयी अति तीव्र जाण. संभाजी छत्रपती म्लेच्छ वथार्थ लढले, धर्मार्थ देह तेजुनी ध्वज रूप झाले. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, ज्या पुत्राने हिंदवी स्वराज्य निर्माण केले, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या पुत्राने हिंदवी स्वराज्य वाढवले, रक्षण केले, धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा. हिंदवी स्वराज्यासाठी प्राण हातावर घेऊन लढणाऱ्या प्रत्येक शूरवीर ज्ञात अज्ञात मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा. आपण षटक क्रमांक पहिला गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज अजय, समर्थ 11 या संघासाठी आणि साई 11 या संघाची जोडी अमर आणि त्यांच्या साथीला प्रणव. अमर स्ट्राईक वरती आहेत आणि प्रणव नॉन स्ट्राईकला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अजय सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना. वेलकम हरीश सलते. आता मात्र ते काहीतरी गुप्त चर्चा करत असताना आता चर्चा केली जाते आणि आता मात्र त्यांचाच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगले क्रिकेटर आहेत आणि पाटण तालुक्यासाठी देखील चांगले योगदान राहिले. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ, चेंडूला भिरकावून दिलाय अमर बांबरस यांच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर मोठा धमाका, जगदंब चषक षटकार. पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा धारण करत असताना भव्य स्वागत केले अजय यांचं. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अमर बांबरस शफल झाले आणि बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना ज्या प्रकारे हा फटका सजवला. आज घनसोली कॉलनीचं क्रिकेट ज्या प्रकारे जिवंत ठेवले, एक कॉलनीचं क्रिकेट खेळलं जातं, जगवलं जातं. सर्व मी आयोजकांचा देखील आभारी असेल आणि अमितदादा कासुर्डे या व्यक्तीचा खूप मोठा वाटा आहे घनसोली कॉलनी क्रिकेट सातत्याने पुढे घेऊन जाण्यामध्ये. आज ज्या प्रकारे घनसोली कॉलनी प्रीमियर लीग देखील सर येते, डे नाईट स्पर्धा याच मैदानामध्ये प्रत्येकाला उत्कंठ असेल. अमर बांबरस सुरुवात मात्र आता झोकात केले. दुसरा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग झालं नाहीये परंतु मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू मागे जाईल. 2 धावा घेण्याचा मानस होता, क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. एकच धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने इथे स्ट्राईक रोटेट करत असताना अमर बांबरस. आणि हे कॉलनीचं क्रिकेट यासाठी खास असतं की एकाच कॉलनीमध्ये खेळणारे सर्व खेळाडू. फुल लेनचा चेंडू ऑन साईडला वळवला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे वर्तुळाच्या आतमध्ये. जसं मुंबईमध्ये बिल्डिंग क्रिकेट खेळलं जातं तसं नवी मुंबईमध्ये कॉलनी क्रिकेट. या घनसोली विभागामध्ये संपूर्ण कॉलनीमध्ये राहणारे खेळाडू. आणि आज मात्र एकामेकांच्या विरोधात 3 चेंडू अखेर 7 धावा धावफलकावर. फुललेचा चेंडू गॅपमध्ये फटका खेळलाय. टायमिंग चांगला आहे. प्रणव यांच्या बॅटमधून या डावातील प्रणवचा पहिला चौकार. 11 धावा धावफलकावर. एक चांगला फटका पाहायला मिळाला. गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज अजय. 4 चेंडू अखेर 11 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली झाली आहे साई 11. 4 षटकांची लढत, जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस असेल. सकाळचं सत्र. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, खोदून काढलाय. लॉंग ऑफ नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये एक बदल केला आणि त्याचा फायदा मात्र उचलत असताना फलंदाज प्रणव
या तिच्या चेंडूवर सर विचार केला तर मिड ऑफ लॉंग ऑफ होता आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला घेतला आणि त्याचा फायदा मात्र उचलत असताना फलंदाज प्रणव सलगचा दुसरा चौकार ठोकलाय. टीमची धावसंख्या 15. प्रणव वैयक्तिक 8, अमर बांबरस 7 धावा. शेवटचा चेंडू शेष आणि पॉवर प्लेच्या षटकात टीम साई 11ने मात्र सुरुवात दमदार केली. 1 to go. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या चेंडूवर अजय यांनी पुनरागमन केलंय, काठी काढली. प्रणव त्रिफळा बाद. पहिला धक्का टीम साई 11 एक गडी बाद 15. निलेश पापले सर आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये आणि या पुण्याचे आहेत. काही खेळाडू सातारा जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यातील आहेत आणि हे कॉलनी क्रिकेटचं वैशिष्ट्य असतं की प्रत्येक तालुक्यातील वेगवेगळे खेळाडू असतात आणि त्यासाठी एक वेगळी मजा असते. म्हणून तर या कॉलनी क्रिकेटची वेगळी प्रत्येकजण आनंद घेत असतो. षटक क्रमांक 2 सुशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आणि क्रमांक 3 वर नवीन फलंदाज श्री. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या 15, परंतु अजय यांनी एक महत्वाचा गडी बाद केलाय. अमर बांबरस कशा प्रकारे खेळ करतील यावर खूप काही निर्भर असेल. सातारा जिल्ह्यातील नामवंत खेळाडूमधील एक नाव. फुललेंचा चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले मिड ऑफला. एका ती झेल घेण्याचा प्रयत्न केला जरूर. चेंडू हातातून निसटला परंतु प्रयत्न चांगला होता आणि हा जर झेल झाला असता तर मात्र कॅच ऑफ द डे निश्चितच ठरला असता. आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना ज्या प्रकारे प्रयत्न केला, एक सिंगल धाव जोडली जाते. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा कमी गतीने पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या चेंडूवर अचूक टप्पा, दुसऱ्या चेंडूवर कमी गतीने. विविधता आहे गोलंदाज सुशांत यांच्या गोलंदाजीवर. पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलेत. फुल टॉस चेंडू गॅप मध्ये फटका खेळलाय. डीपला मिड विकेट आहे. एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होतच नाहीये. एक सिंगल धाव जोडली जाईल. या फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये. फलंदाज श्री यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड. चांगलं षटक अद्याप सुशांत यांचं. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. चौथा चेंडू लेग ब्रेक. चेंडू हवेत. झेलची संधी असेल आणि इथे मात्र फसवलं गेलंय. अमर बांबरस यांना फसवलं मी म्हणेन. चांगला लेग ब्रेक टाकला, चेंडूला फ्लाईट दिली आणि इथे मात्र चुकी केली नाहीये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे सूरज यांनी. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. अमर बांबरस एक मोठा धक्का. विकेटचं पतन. 2 गडी बाद. साई 11 17 धावा. 17ला 2. हा रिप्ले पहा ज्या प्रकारे ओमसाई MTCच्या माध्यमातून दाखवला गेला. कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे चांगलं कॅमेऱ्यावर आणि कुठेतरी घाई केली मी म्हणेन. कारण ज्या वेळेला गोलंदाजाच्या हातामधून चेंडू निसटला त्याच वेळेला अगदी जाणलं होतं की हा लेग ब्रेक आहे. फ्लाईट दिली होती आणि चांगला टप्पा मी म्हणेन. कारण एखादा फलंदाज तुमच्यावर आक्रमण करतो, तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू असायला पाहिजेत आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी असावी या षटकामध्ये गोलंदाज सुशांत यांनी हे दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर धाव आली नाही, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आली आणि चौथ्या चेंडूवर गडी बाद केला. क्रमांक 4 वर नवीन फलंदाज राजू दिघे. डावखुरी हाताचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु आता आपल्या संघासाठी साई 11 साठी धावा कराव्या लागतील. सुशांत पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये
टीम समर्थ 11ला कमबॅक करून दिल्या. राजू दिघे पहिला चेंडू बुंद्यामध्ये टाकलेला, ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर राजू दिघे यांचं खातं उघडलं जात आहे. एक सिंगल धाव टीमच्या धावसंख्येमध्ये. 18 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शेष, गोलंदाज सुशांत. अवघ्या 3 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये 5 चेंडूंच्या खेळांती. 1 to go. लेग ब्रेक, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका आणि चेंडू डीप पॉइंटला सीमा रेषा पार. लाजवाब फटका श्री यांच्या बॅटमधून. जगदंब चषक चौकार. हा लेग ब्रेकचा टप्पा मात्र चुकला गोलंदाज सुशांत यांचा आणि इथे मात्र 4 धावा प्राप्त केल्या. आणि कधी कधी ज्यावेळेला तुम्ही लेग ब्रेक टाकता त्यावेळेला लेग ब्रेक गोलंदाजाचे एक वैशिष्ट्य असतं की तो धावा जरूर खर्च करतो सर, परंतु गडी बाद करतो. आणि या कोणत्याही लेग ब्रेक फिरकीपट्टूचं वैशिष्ट्य असतं. टीमची धावसंख्या 22ला 2. टीम साई 11. नेक्स्ट मॅच छत्रपती 11 विपक्ष छत्रपती बॉईज. दोन्ही कर्णधार आपण पहिल्या डावाखेर नाणेफेकीसाठी यायचं आहे. लक्षात घ्या, पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक करणार आहोत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये सुशांत यांच्या 7 धावा आल्या. षटक क्रमांक 3 बाबू एक उंचपुरे गोलंदाज आहेत. बाबूला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण समोर राजू दिघे आणि श्रीसारखं मोठं आव्हान. ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. पहिला चेंडू बाबू यांनी अवांतर हाताळलाय. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. 23 धावा धावफलकावर. आणि घनसोली कॉलनी प्रीमियर लीगची तयारी देखील चालू झाली आहे कारण ज्या प्रकारे हा समालोचन कक्ष स्टेजच्या बाजूला घेतलाय अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग दिवस रात्र स्पर्धा. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, अपील जरूर अगदी गोलंदाजाने केली होती यष्टीरक्षकाच्या दिशेने. डोक्याला देखील हात लावलाय म्हणजे बॅटचा स्पर्श झाला होता चेंडूला. झेल तर सोडलाय. बाला यष्ट्यांच्या मागे. आता याचा फायदा घेतील का राजू दिघे हे पाहिजे कारण क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला झेल सुटतो त्यावेळेला मोठे उपद्रव पाहायला मिळतात. झेल सुटला त्यानंतर अगदी सलगच्या दुसऱ्या चेंडूवर संधी निर्माण केली होती आणि राजू दिघे यांनी मात्र आज सकाळी नाश्त्यामध्ये नशिबाची गोळी खाल्ली आहे का असं पाहायला मिळतंय कारण ज्या प्रकारे सलगच्या 2 चेंडूवर 2 संधी निर्माण केली होती बाबूने, परंतु दोन्ही झेल, पहिला झेल तर सुटला, दुसऱ्या झेलच्या वेळेला क्षेत्ररक्षक पोहोचूच शकले नाहीयेत. राजू दिघे याचा फायदा घेतील का टीम साई 11? आता कितपत मजल मारेल हे पाहायचंय. बाबू यांनी पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलेत. धावा अगदी 2 चेंडूमध्ये एकच खर्च केले, एक अतिरिक्त दिले म्हणजे 2 चेंडूवर 2 धावा आल्यात. श्री ज्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय, वैयक्तिक 5 धावा. शॉट ऑफ लेंथ अगदी आडव्या बॅटने चेंडूला वळवलाय. अवघी 1 धाव प्राप्त होईल. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल ज्या दिशेला बजरंगबली हनुमंतरायांचं मंदिर आहे. आणि अशा प्रकारच्या फटक्यावर तुम्हाला मैदानाच्या रचनेप्रमाणे खेळावं लागतं. जर तुम्ही ज्यावेळेला नवी मुंबईमध्ये येता त्यावेळेला तुम्हाला अशी मैदानं पाहायला मिळतात, परंतु मुंबईमध्ये विचार केला तर मुंबईमध्ये अशी मैदानं काही आहेत तिकडे फक्त समोर 6 असतो. ऑफ साईडला 1 धाव असते, ऑन साईडला 1 धाव असते, बिल्डिंग टेरेसवरती गेला तर 2 धाव. परंतु क्रिकेट तुम्हाला मैदानाप्रमाणेच खेळावं लागतं. टीमची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. आडाबॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. 1 धाव प्राप्त होईल. 26 धावा धावफलकावर. दुरुस्ती केली जाते. 25 होत्या, आता 1 धाव जोडूया. 26 धावा. आणि कोणताही फलंदाज सर्वश्रेष्ठ तो असतो जो मैदानाप्रमाणे फलंदाजी करतो आणि बाबू यांनी या षटकामध्ये
धावा जरूर खर्च केल्या नाहीयेत आणि अशा प्रकारच्या एकेरी दुहेरी धावेने टीम समर्थ 11ला जास्त फरक पडणार नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला श्री मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेत. लेंथ बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. हा चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. निर्धाव चेंडूची होते सांगता. धावसंख्या स्थिरावते 26 धावा. 1 to go. श्री एक चौकार आल्यानंतर मात्र ते शांत आहेत. धावा कराव्या लागतील कारण 4 षटकांची लढत. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातील. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. अकुट टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पूल डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. एखादी झेल घेण्याचा प्रयत्न केला जरूर. प्रयत्न पडतील कमी आणि श्री यांना मिळेल 4 धावांची हमी. जगदंब चषक चौकार. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटका अखेर टीम साई 11 टीमची धावसंख्या धावफलकावर 30 आणि बाबू यांनी या षटकामध्ये धावा खर्च केल्या 8. शेवटच्या चेंडूवर चौकार वगळता चांगले षटक. छत्रपती 11 विपक्ष छत्रपती बॉईज. नेक्स्ट मॅच. आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. अंतिम षटक. सूरज आलेत. अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज सूरज. राजू दिघे या 6 चेंडूवर कशा प्रकारे फलंदाजी करतील आणि नॉन स्ट्राईकला जो खेळाडू आहे श्री त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. आता राजू दिघे 1 धाव घेऊन श्री यांना स्ट्राईक देतील का अथवा स्वतः आक्रमण करतील हे पाहिजे. कारण 6 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल टीम साई 11. किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल कारण सकाळचं सत्र आहे. पहिला सामना आहे त्यामुळे धावा कराव्याच लागतील. 30 धावा धावफलकावर. सूरज पहिला चेंडू. राजू दिघे लोअर फुल टॉस पंच केलाय. अगदी या चेंडू झाडाला लागलाय. चेंडू झाडाला लागलाय म्हणजे आता शहानिशा केली जाईल आणि येस इट इज अ बिग हिट. मॅक्झिमम 6 धावा. षटकार. चांगलं क्रिकेट. ज्या प्रकारे राजू दिघे यांनी पहिल्या चेंडूवर आपला आक्रमक पवित्रा धारण केलाय 6 धावेने मात्र या षटकाची सुरुवात होते. स्वागत केले सूरज यांचं या षटकाराने. 36 धावा धावफलकावर. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न डीपला आहे. मिड विकेट. 1 धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण बाबू यांचं. एक सिंगल धाव जोडली जाईल टीमच्या टोटलमध्ये आणि चेंडू झाडाला लागला की षटकार असतो. हे खूप कमी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं परंतु अशा झाडांमुळे देखील मैदानाची सर शोभा वाढते आणि त्यामुळे प्रेक्षकांना देखील बसायला सावलीमध्ये आनंद मिळतो. आता 4 चेंडूंचा खेळ शेष. श्री ऑन स्ट्राईक. 37 रन्स ऑन बोर्ड. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागलाय चेंडू. 1 धाव घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. 1-2 मोठे फटके जर आले टीम साई 11 या संघासाठी तर मात्र 45-50 पर्यंत जाईल का कारण 50 जर धावसंख्या झाली तर मॅचला मजा येईल. फुल टॉस चेंडू. फायदा उचलता आला नाही. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. 1च धाव प्राप्त होईल. नाराज आहेत स्वतःवर श्री कारण त्यांना माहित होतं की हा फुलटॉस चेंडू ज्युसी फुलटॉस होता. त्याचा फायदा घेता आला नाहीये. 1 सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. 39 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ शेष. राजू दिघे 2 पैकी जर 1 बाहेर मारला तर मात्र 45-50 पर्यंत जाईल का टीम साई 11. दुसऱ्या बाजूला सूरज 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत. फुललेनचा चेंडू ऑन साईडला वळवलाय. डीपला आहे स्क्वेअर लेग. तत्पूर्वी बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय. 1च धाव प्राप्त केली जाईल. राजू दिघे प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत परंतु टायमिंग होत नाही चेंडूवर. शेवटचा चेंडू शेष. 40 धावा धावफलकावर. सूरज यांनी पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर अप्रतिम गोलंदाजी केली आणि पहिल्या असं वाटलं की दबाव आहे परंतु त्या दबावाला झुगारून
सूरज यांनी खेळ केलाय. 40 धावा. 40 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न 22 स्वरूपात. एकदा बॅटला लागला चेंडू. यस, अगदी एकदा प्राप्त होईल. बॅटला चेंडू लागल्यानंतर गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. एक सिंगल धाव शेवटच्या चेंडूवर आली. टीमची धावसंख्या या एका धावेच्या मदतीने 41 धावा आणि समर्थ 11 टीम समोर विजयासाठी 42 धावांचं लक्ष्य असेल. 42 रन्स टू विन टीम समर्थ 11. छत्रपती 11 विपक्ष छत्रपती बॉईज दोन्ही टीमचे कर्णधार या नाणेफेकीसाठी आपण नाणेफेक करणार आहोत. छत्रपती 11चे कर्णधार, छत्रपती बॉईजचे कर्णधार या दोन्ही संघांच्या नावामध्ये छत्रपती आहे आणि आयोजन देखील जगदंब प्रतिष्ठानचं आहे. हा योगायोग. आणि पहा अगदी अमर यांनी धावा केल्या 8, प्रणव यांनी धावा केल्या 8, श्री यांनी धावा केल्या 14, राजू यांनी धावा केल्या 10 आणि 42 धावांचं लक्ष्य टीम समर्थ 11 या संघासमोर ठेवलंय. छत्रपती 11चे कर्णधार या आणि त्यांच्या विरोधात छत्रपती बॉईज. कॅप्टन या. ज्यांच्या माध्यमातून आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे स्वप्नील दादा चिकणे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. वेलकम वाई एक्सप्रेस शरद कुंडाळकर, आपलं देखील स्वागत आहे. आज वाई पश्चिम भागातील नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. हिंदवी स्वराज्याची 4थी राजधानी सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यामधील वाई तालुका, वाई पश्चिम भाग क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पंढरीनाथ चहा यांच्या माध्यमातून टॉसचा बॉस देखील आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. आणि निश्चितच मराठी माणूस व्यवसाय, प्रत्येक व्यवसायामध्ये अग्रेसर होत असताना आपल्या माणसांना मोठं करा. येस, नाणेफेक झालेली आहे. टॉस जिंकलाय टीम छत्रपती 11 आणि गोलंदाजीचा घेतलाय निर्णय आणि छत्रपती बॉईज या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. 42 धावांचं लक्ष्य टीम समर्थ 11 आणि लक्ष्य कशा प्रकारे पार केलं जाईल अथवा हे लक्ष्य रोखलं जाईल का हे पाहायचंय. आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना समर्थ 11 आपली फलंदाजी आहे. आपला एक 12वा खेळाडू पाठवा. समर्थ 11 आपला एक 12वा खेळाडू पाठवा प्लीज. लाल्या आणि त्यांच्या साथीला विश्वास. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले आणि षटक क्रमांक पहिलं अमर बांबरस. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पंचांच्या उजव्या बाजूने 42 धावांचं लक्ष्य. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. पहिला चेंडू इथे मात्र वेगळ्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. डीप पॉइंट नाही येता येणार. चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. अवघी एक धाव पहिल्या चेंडूवर प्राप्त होते. धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम समर्थ 11 आणि पहिल्या चेंडूवर स्विच हिटचा फटका. लाल्या
पूर्व निर्धारित फटका खेळत असताना पाहायला मिळाला, जणू काही मनसुबा तोच बनवला होता. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय, चेंडू हवेत, डीप स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू, वन बाउन्स ओव्हर द फेन्स, जगदंबा चषक, चौकार. लाल्याने चौकार ठोकला. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, प्लेड वन झालेत. ही खासियत आहे अमर बांबरस यांची. चौकाराचं प्रत्युत्तर लाल्याची काठी काढून उत्तर दिलंय. पहिला धक्का टीम समर्थ 11. नाराज आहेत स्वतःवर लाल्या. फटका खेळला जरूर आणि बॅटची कडा लागले. नवीन फलंदाज अनिकेत बाला. अमर बांबरस सातारा जिल्ह्यातील पळी विभागातील वडगाव गावचे खेळाडू आणि आज मात्र त्यांचं नाव देखील सातारा क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रगण्य घेतलं जातं आणि त्याचं उत्तर दिले त्यांनी पाठच्या चेंडूवर. आणि ज्या प्रकारचं हे आपण सगळं सत्र पाहतोय, मी आयोजन कमिटीचं देखील कौतुक करेन, कारण घनसोली कॉलनीमधील 4 संघ खेळतात. शनिवारी 4, रविवारी 4 आणि एक चांगली बाब, कारण ज्या खेळाडूंनी हे मैदान जपले, ज्या खेळाडू हे मैदानाची निगा राखतात, त्यांना खेळायला देणं देखील खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि मुंबईमध्ये सर तुम्हाला हे पाहायला मिळतं, कारण मुंबईमध्ये एका विभागामध्ये जर मैदान असेल तर तुम्हाला लोकल संघ घ्यावेच लागतात, स्पर्धा कोणतीही असू द्या. फ्लिकचा फटका, चेंडू हवेत, कॅच इज द कॉल, झेलची संधी आणि सलगच्या दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय. चांगला झेल टिपलाय. अमर बांबरस यांनी सलगच्या 2 चेंडूवर 2 धक्के दिलेत. समर्थ 11. अनिकेत 0वर बाद, गोल्डन डकचा शिकार. राम यांनी हा झेल मात्र सुरेखरित्या टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि हा झेल देखील चांगल्या फलंदाजा पकडलाय. म्हणजे इथून मॅचला कलाटणी निर्माण होईल का. क्रमांक 4 वर सुरेश दाखल होत असताना विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल भैरवनाथ चषक या स्पर्धेमध्ये. भैरवनाथ चषकाचा आपण हा 2 दिवसीय थरार पाहतोय. हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी सूरज आहेत स्ट्राईक वरती आणि या स्पर्धेमध्ये हॅट्रिकचा विक्रम नोंदवला जाईल का. हॅट्रिकचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन डीपला आहे, स्क्वेअर लेग, एकदा प्राप्त केली जाईल. सूरज यांचं खातं उघडलं जात आहे आणि पहा पडल्यानंतर देखील धावत असताना फलंदाज. हे क्रिकेटने शिकवलं आपल्याला. ज्या प्रकारे विश्वास यांचा पाय घसरला परंतु पहा बॅट हातातून निसटली होती. परिस्थिती कशी असू द्या, क्रिकेटमधून तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळते की तुम्हाला त्या परिस्थितीवर मात करता येते आणि ही गोष्ट आपल्याला क्रिकेटने शिकवली आहे. पाय घसरला, बॅट निसटली परंतु उठून देखील आपल्या संघासाठी धावण्याचा प्रयत्न केला. संकट कितीही आली तरी त्यातून मार्ग काढता येतो. या क्रिकेटच्या खेळातून आपल्याला शिकायला मिळतं. चांगला प्रयत्न विश्वास यांचा. फुललेंचा चेंडू होता, ऑन साईडला वळवलाय. मिड विकेट आहे, वर्तुळाच्या आतमध्ये 1 धाव प्राप्त होईल. विश्वास यांचं खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 7. अमर बांबरस यांचं यशस्वी षटक समाप्त होत असताना 2 गडी बाद केले. 7ला 2 टीम समर्थ 11. 42 पाठलाग करत असताना आता 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 35 धावा. 18 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 2 राजू दिगे. एक डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज. राजू दिगे पहिला चेंडू पायावर टाकलेला, गॅप मध्ये फटका, 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. खणखणीत फटका. विश्वास यांच्या बॅटमधून लाजवाब भैरवनाथ चषक, चौकार. राजू दिगे यांचं स्वागत केलंय.
चांगला फटका फुलर लेनचा चेंडू होता, पायावर टाकलेला, गॅपमध्ये फटका खेळला. आणि या गॅपमध्ये फटका खेळणं म्हणजे तुमची खासियत दाखवते, तुमचा फलंदाजीचा दर्जा दाखवतो. आणि या दर्जा दाखवत असताना फलंदाज विश्वास 11 धावा धावफलकावर. लोअर फुलटॉस चेंडू होता, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, फायदा उचलता आला नाहीये. बॅकवर्ड पॉइंट आहे, 1 धाव प्राप्त केली जाईल. ज्यूसी फुलटॉस होता राजू दिघे यांचा, परंतु राजू दिघे यांची गोलंदाजी शैलीचा विचार केला तर चांगले लेग कटर हाताळण्यासाठी जाणले जातात. बोर्ड तालुक्यातील खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे स्लोअर वन चांगला आहे. पाठचा चेंडू वेगवान होता, हा चेंडू अगदी कमी गतीने टाकलेला, त्यामुळे फलंदाजाला देखील सातत्याने प्रश्न विचारले जातात त्यांच्या माध्यमातून. 12 धावा धावफलकावर. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय, लॉंग ऑन आहे तैनात. अंदाज चुकला जरूर होता, परंतु दुसऱ्या क्षणामध्ये स्वतःला सावरलं आणि 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 14. लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण उमेश यांचं. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, हा चेंडू देखील वेगाने एससी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. चांगलं एससी रक्षण, ज्या प्रकारे हा चेंडू वेगाने हाताळला गेला. प्रत्येक चेंडूवर वेगळा टप्पा आणि प्रत्येक चेंडूवर वेगळी गती पाहायला मिळते आणि गती परिवर्तन हे राजू दिघे यांची ओळख आहे. ड्राईव्हचा फटका डीपला आहे, मिड विकेट एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होतोय, चेंडू हाताला लागल्यानंतर निसटला आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. क्रिकेट किती बदललंय पहा, चेंडू हाताला लागल्यानंतर थोडासा बाजूला गेला आणि त्याचा फायदा. टीमची धावसंख्या 16 धावा. 1 to go. 16 धावा धावफलकावर. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात राजू दिघे यांनी 9. 1 to go. शेवटचा चेंडू फुल लेनचा चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय आणि तेवढाच चांगला कटर. डॉट बॉलचे होते सांगता 2 षटकाखेर टीम समर्थ 11 42चा पाठलाग करत असताना 16ला 2. कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे एकदम निवांतपणे मॅचचा आनंद घेत असताना 2 षटकाखेर 16 धावा धावफलकावर. चला प्लीज थोडंसं मॅचला गती द्या मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका, कारण यानंतर आपल्याला वाईमधील 12 संघ देखील खेळणार आहेत. पहिला चेंडू, नो चेंडूचा इशारा भीमर आहे. नो +1, 2 अतिरिक्त धावा जोडल्या जातील. आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला नो चेंडू येतो आपल्याबरोबर फ्री हिटचा चेंडू घेऊन येतो. उघड्या डोळे पहा नीट, भैरवनाथ चषक आहे सुपर हिट. आता गोलंदाज श्री यांच्यावर आता आक्रमण करण्याची संधी असेल आणि फलंदाज विश्वास यांना आपल्या मनासारखा फटका खेळण्याची संधी निर्माण झाली. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फायदा उचलता आला नाही. एकदा प्राप्त केली जाईल. डीपला आहे स्क्वेअर लेग, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. एक सिंगल धाव जोडली जाईल. 19 धावा धावफलकावर. 19 रन्स ऑन बोर्ड. 42 धावांचं लक्ष्य. हे महत्वाचं षटक असेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. हा चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु दिशा खराब आहे. डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाईल. आज पंचांच्या भूमिकेमध्ये जयप्रकाश सर, जॉन्टी सर, मुफ्तार सर यांना आपण पाहतोय. अवांतर चेंडूचा अगदी सांगता झाले. अवांतर धावा रोखाव्या लागतील, कारण इथून देखील सामना टीम समर्थ 11 जिंकू शकते. मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेत, मोठ्या फटक्यांची गरज असताना बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट आहे, चुकी होणार नाहीये आणि पडतावं लागेल फलंदाज सूरज यांना. सूरज बॅक टू द पेव्हिलियन.
चांगला झेल बॅकवर्ड पॉइंटला. 22 धावांची आवश्यकता अद्याप या मॅच मध्ये. टीम समर्थ 11 नवीन फलंदाज गणेश क्रमांक 5 वर दाखल झालेत. नेक्स्ट मॅच छत्रपती 11 विपक्ष छत्रपती बॉईज हे दोन संघ इन ॲक्शन असतील. छत्रपती ज्या वेळेला हे नाव आपण मुखामध्ये घेतो ना, अभिमान, अगदी आपल्याला आत्मविश्वासाची जाणीव भासत नाही. रसल पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. श्री यांनी मात्र या चेंडूवर आपली प्रतिभा दाखवली. रसेलला आता आक्रमण करावं लागेल. रसेलकडे ती क्षमता आहे. आता रसेलला नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, इथे मात्र चकवले. श्री यांची वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूचे होते सांगता. श्री यांची या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते 20. 8 चेंडू 22 ची गरज. बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, वेग पाहायला मिळाला श्री यांचा. 5चा चेंडू कमी गतीने आणि हा चेंडू वेगवान यॉर्कर. 1 धाव प्राप्त केली जाते. सिंगल धाव 21 धावा. धाव फलकावर 21 झाल्यात आणि 21 करायचे आहेत. हरीश सलते यांचं बारीक लक्ष असतं प्रत्येक गोष्टीवर. उगाच आज त्यांना पाटण क्रिकेटमध्ये नाव आदराने घेतलं जात नाहीये. अगदी एक चांगलं व्यक्तिमत्व. झेलची संधी असेल, डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात आणि जसा झेल पकडला हरीश सलते टाळ्या वाजवत असताना. चांगला झेल, गुड कॅच ऑफ द क्वालिटी फलंदाज. बाद 6 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 21 धावा. टीम समर्थ 11 नवीन फलंदाज अजय क्रमांक 6 वर दाखल होत असताना. साई 11 ने चांगला खेळ केला या सामन्यामध्ये. फलंदाजी करत असताना 41 धावा धाव फलकावरती नोंद केल्या आणि गोलंदाजीसाठी अमर, राजू आणि श्री या प्रत्येक खेळाडूने चांगली गोलंदाजी केली. अंतिम षटकासाठी 6 चेंडूमध्ये 21 करायचे आहेत आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणव. 6 चेंडूमध्ये 21 करायचे आहेत म्हणजे आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये सोपं आहे. फक्त 4 षटकात मॅच जिंकू शकते. 6 मध्ये 21 आणि ते जर तुम्हाला करायचं असेल तर मात्र आता तुमच्यामध्ये तुमच्या क्षमतेवर तुम्हाला विश्वास दाखवावा लागेल आणि रसेल यांच्याकडे ती क्षमता आहे. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज प्रणव. 6 मध्ये 21. पहिला चेंडू शॉट ऑफ लेनचा, बॅटची कडा, यष्टीरक्षक चुकी करत नाहीये. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. रसेल झेलबाद. नवीन फलंदाज यश. यश आपल्या संघाला यश मिळवून देतील का हे पाहिजे. 5 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. यश आणि त्यांच्या साथीला अजय. यश पहिला चेंडू अक्रॉस द बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण वर्तुळाच्या आतमध्ये 1 धाव प्राप्त केली जाईल. यश यांचं खातं उघडलं जाते. आता मात्र पराभवातील जर तुम्हाला अंतर कमी करायचं असेल अथवा विजय मिळवायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. 20 धावांची गरज. फुलरेचा चेंडू होता, ऑन साइडला वळवलाय. लॉंग ऑन आहे, डीपला 1 धाव प्राप्त केली जाईल. आता सामना खुला झालाय. टीम साई 11 या संघासाठी दुहेरीचा प्रयत्न केला आणि फलंदाज धावबाद. नवीन फलंदाज बाबू, त्यांनी पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र फलंदाजी करायची आहे. धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते 23 धावा. 19 धावांची गरज या सामन्यामध्ये आणि चेंडूंचा खेळ शेष आहे 3 चेंडू 19 ची गरज. चमत्कार
होईल का इथून? 3 मध्ये 19 धावा करायच्या. हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बाबू यांनी 1 धाव मात्र प्राप्त केली गेली आहे. 2 मध्ये आता 18 धावांची आवश्यकता. सामना आता खुला झालाय. टीम साई 11 सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करते टीम साई 11. बुंदेत टाकलाय चेंडू, खोदून काढण्याचा प्रयत्न आणि अगदी त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. काठी काढली आहे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज सूरज. साई 11 या संघाने चांगला खेळ केलाय. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे खेळ केलाय, सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे आणि ते मात्र विजय प्राप्त केला जातोय. टीम साई 11 पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला. अभिनंदन टीम साई 11. नेक्स्ट मॅच छत्रपती 11 विपक्ष छत्रपती बॉईज. जास्त वेळ न घेता छत्रपती 11 आपण फिल्डिंग लावून घ्या. 4 षटकांची लढत. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळेल. दिवस रात्र स्पर्धा 22-23 मार्च याच क्रीडांगणामध्ये आणि आयोजन देखील आपल्याला अप्रतिम पाहायला मिळेल, कारण गतवर्षी स्पर्धा खूप गाजली होती आणि यावर्षी देखील मजा येईल.